नमस्कार, मी सरिता कौशिक. अवघ्या 4 दिवस आधी महाराष्ट्राला कॅबिनेटमध्ये एक नवीन चेहरा मिळाला. खरं तर नवीन म्हणायला नको, कारण मला वाटतं छगन भुजबळ यांनी किमान 9व्यांदा किंवा 10व्यांदा शपथ घेतली असेल मंत्रिपदाची. मात्र ह्या खेपेला त्यांना आणि महाराष्ट्राला बरंच थांबावं लागलं. छगन भुजबळ आपल्या बरोबर आहेत. आपलं अभिनंदन. धन्यवाद. आणि आता कसं वाटतंय? नेहमीप्रमाणेच वाटतं मला. काय मंत्रिपदावर असलो काय नसलो काय, ठीक आहे. जो काय माझ्या मनात असतं ते मी बोलून टाकतो. काय काही ज्या ह्या देणग्या ज्या आहेत, एक 25 वर्ष बाळासाहेबांबरोबर आणि 25-30 वर्ष पवारसाहेबांबरोबर, तर त्यांचे काही काही गुण मी थोडेसे माझ्या अंगात आले. फट दिवशी बाळासाहेब फट दिवशी बोलून टाकले त्यावेळेला मी. आणि नंतर आपलं स्वस्त आपलं कुठे आमच्या कार्यक्रम चालू होते, कुठे दिल्लीला रॅली, कुठे जळगावला रॅली, कुठे काय. आता मागे अधिवेशन झालं, त्याच्यामध्ये प्रश्न विचारणं, मग ते संविधानावर भाषण करणं, किंवा मग तुमचं बजेटवर भाषण करणं, असे जे काय ते आपण बघितलं की ठीक आहे. जी भूमिका मला मिळेल, काय विरोधी पक्षाची मिळेल तशी, उपमुख्यमंत्र्याची मिळेल तशी, आमदाराची मिळेल तशी, काय असेल तशी. म्हणजे ज्या ज्या वेळेला जे काही चांगलं देता आलं ते बाळासाहेब ठाकरेंनी, पवारसाहेबांनी मला दिलं. त्यामुळे साहजिकच आहे या वेळेला तर ओबीसी विरुद्ध मराठा. तुम्हाला माहिती, मी एक हाती लढलो. अख्खं बीड पेटलं, कोणी जायला कबूल नाही. तिकडं आमदारांची घरं पेटली सगळी. छगन भुजबळ तिथे गेला आणि म्हटलं आता मी लढतो यांच्यावर. आणि 17 ऑक्टोबरला जाहीर सभा ठरली जालन्याला. तिथेच 16 ऑक्टोबरला मी राजीनामा दिला, कारण मी सरकारच्या विरुद्ध बोलणार. कारण आम्ही रक्षण नाही केलं लोकांचं. आमच्या आमदारांचं आम्ही रक्षण करू शकत नाही. आम्ही जनतेचं कसं करणार? जात असताना वाटेत काही करा, राजीनाम्याचं बोलून टाका. मग काय बोलात मला काय बोल. 1 लाख 2 लाख 3 लाखाची सभा झाली आपल्याला माहिती. हो. मी राजीनामा दिला. मी 2.5-3 महिन्यानंतर त्याचा गप्पस्फोट केला विधानसभेमध्ये. ज्यावेळेला मी सरकारच्या विरुद्ध बोलत होतो त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण आणि सगळे वडेट्टीवार वगैरे सगळे, जितेंद्र पाटील, अरे राजीनामा द्या ना, मग तुम्ही असं काय बोलता त्यांच्या विरुद्ध वगैरे वगैरे. तरी मी माझी बाजू जोरात मांडत होतो. सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट वाचत होतो. पण तेव्हा एक जण असा म्हणाला, सरकारी पक्षाचा, शिंदे गटाचा, याच्या कमरेत लाद घालून याला मंत्रिपदावर हाकला. त्यावेळेला मी नगरच्या रॅलीमध्ये डिस्क्लोज केलं, सांगितलं की मी राजीनामा दिलाय, जास्त बोलू नका. प्रश्न असा आहे की एवढी सगळी मोठी लढाई झाली. काय लोकसभेला माझं नाव घेतलं होतं, दिल्लीपासून सगळं ठरलं होतं. 1 महिना माझं डिक्लेअर नाही झालं, मी माघार घेतली. राज्यसभा पहिली निघाली, मी सांगतो मी जातो तिथे. ते सुनेत्रताई पडलेल्या आहेत, आपल्याला म्हटलं ठीक आहे, देऊन टाका त्यांना. दुसरी राज्यसभा आली, त्यामुळे नितीन पाटील म्हणून मकरंद पाटीलचे भाऊ, त्यांना द्यायच्या. आणि म्हटलं मग मी काय करू, मी आता 40 वर्ष झाली, मला जाऊ दे या विधानमंडळात. नाही, तुमची गरज आहे. त्याच्या अगोदर काय झालं होतं, लोकसभेला वाताहत झाली होती थोडीशी आमची. मग तुमचा चेहरा तुम्ही लढायला पाहिजेत, काय तुम्ही कॉन्टेस्ट करायला पाहिजे इथे राहून. बरोबर त्यांचं म्हणणं. मी लढलो. ते आमचे अंतरवेली सराटेचे सरदार सोकॉल्ड 2 दिवस रात्र कुठे महाराष्ट्रात तिथेच येऊन बसले. मला नेहमी 60,000चं लीड होतं मागच्या 4 निवडणुकांमध्ये तिथून. आणि ह्या ओबीसींची मतं वळली आमच्याकडे, लाडक्या बहिणींची मतं आमच्याकडे वळली, म्हणून जे 4,000 मतांनी निवडून पूर्वी आले होते आमचे लोक, ते लाखावर गेले. पण त्याच वेळेला छगन भुजबळचं 60,000चं मतदान हे अर्ध्यावर आलं. पण बाकीच्या लोकांनी जाण ठेवली, इतर सगळ्या लोकांनी. आणि आता मी म्हटलं, गावागावामध्ये रिफ्ट झाली आहे, दुश्मनी वाढली आहे, माझ्यासाठी लोक लढले आहेत, मारामाऱ्या झाल्या. आता मी त्यांना सोडून गेलो तर लोक म्हणतील त्याचं काम झालं, हा मला वाऱ्यावर सोडलं, मी आता जाणार नाही. जाणार नाही, मला जायचंच आहे. 1-2 वर्षांनी जाईन, सगळं स्टेज स्थावर करू. मग कोणी तिकडे निवडून बनले सगळं. मी सांगितलं त्यांना.
त्यांचं म्हणणं की तुम्ही राज्यसभेवर जा, आता राजीनामा द्या. मी म्हटलं आता नाही जाणार राजीनामा. पाहू म्हणाले. कसं आवडतो राजीनामा देणार. पण मी वाट बघत बसलो आणि नंतर लक्षात आलं की माझं नावच नाही. बावनकुळे म्हणाले मुख्यमंत्र्यांनी एवढे आग्रह केला की नका रे त्याला घ्या बाबा तुम्ही. त्यांना नाही घेतलं. प्रफुल्ल पटेल त्या भेटीमध्ये मी आणि तटकरेंनी सांगितलं घ्या. नाही घेतलं काय करणार. असं सगळं चालल्यावर असं वाटतं की जे घर मी बांधलं, ज्याची घटना माझ्या रूममध्ये लिहिण्यात आली, ज्याचं झेंडा, ज्याचं काय म्हणतात सिम्बॉल, सगळं माझ्या घरामध्ये तयार झालं. आमच्या मुलांनी आम्ही सगळे तयार केलं. हे घर बांधायला मदत झाली आमची पवारसाहेबांच्या खालोखाल. त्यावेळेला लवकर इलेक्शन घेतलं गेलं कारण इंडिया शायनिंग 6 महिने अगोदर इलेक्शन घेतलं विधानसभेचं. त्याच्यामुळे आम्हाला वेळ पण कमी मिळाला. जिल्हा बॉडीज तयार नव्हत्या एनसीपीच्या. फक्त पवारसाहेबांकडे एक हेलिकॉप्टर, माझ्याकडे एक हेलिकॉप्टर. महाराष्ट्रभर आम्ही फिरलो 15, 20 सभा. आणि तरी आमचे चांगले निवडून आले पण 5-7 कमी पडले. आता आमचं म्हणणं असं, माझं म्हणणं, अरे हे घर आम्ही उभं केलं, त्या घरात ज्याला मला नेहमी सगळ्यांनी एवढं मान सन्मान दिला, फुकट दिलं ना. मी काहीतरी लढलो, त्यांच्या जीव त्या हातावर घेऊन लढलो मी. काहीतरी असेल ना. मग आताच असं कसं मला डावललं गेलं होतं. ती खंत माझ्या मनामध्ये, नक्की दुःख होतं आणि ते दुःख मी पडदेशी बोलून दाखवलं. तुमच्या मनात असा विचार आला का की म्हणजे आता तरी देर आहे दुरुस्त आहे असं जरी असला म्हणजे मला माझ्या अनेक विचार आले की काय असं किंवा सगळे आमदार, सगळी मीडिया, म्हणजे आता जसं मला देता घे ना पब्लिसिटी म्हणा काय म्हणा, तशी त्यावेळेला पण तसाच गजर होता सगळ्या मीडियाचा की भुजबळ नाही हीच हेडलाईन सगळीकडे. बरोबर. पण मग काय बदललं नक्की? बिहाइंड द सीन्स बरंच घडलं असेल. काय झालं मला माहित नाही. कसं काय आता सडनली त्याला काय अचानक वाटलं असेल नवीन लोकांना घ्यावं, काय सिनियर लोक आता त्यांना बाजूला ठेवायचं काहीतरी वाटलं असेल. पण मग आता काय घडलं? काहीतरी नक्की बिहाइंड द सीन. म्हणजे धनंजय मुंडेंना जाऊन बराच वेळ झाला. ती जागा जरी झाली असली तरी शेवटी तुम्ही आणि दादा एका वेळेला अगदी बोलतही नव्हतात अशी परिस्थिती आली होती कॅबिनेट नंतर. पण त्यांच्या सगळ्या प्रमुख कार्यक्रमाला मी हजर होतो. 1 मेच्या कार्यक्रमाला मी हजर होतो. स्टेजवर होतो त्यांच्यावर. शिर्डीला अधिवेशन झालं, मी हजर होतो. ठीक आहे. तुमच्या घरच्या कार्यक्रमाला हजर नव्हतो, पक्षाच्या कार्यक्रमाला मी हजर होतो. मी पक्ष सोडला नव्हता. कारण काय करायचं काय. पण सोडायचा का हा विचार आला होता का? आला होता अनेक वेळा. काय कशासाठी राहणार की ते आपली किंमत अशी का अशी झाली. परत म्हटलं काय करायचं काय. भाजपमध्ये आपण जाणार असं एक होतं. फडणवीसांची तुमच्याशी खूपच तुमच्यावरचं प्रेम किंवा फडणवीस तुमच्यासाठी बरीच बॅटिंग करतात ते असं फडणवीसांनी त्यावेळेला पण प्रयत्न केले. आणि त्याच्यानंतर सुद्धा जे आहे मला नरेंद्र मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी प्रेम दिलं हे मला मान्य करायला पाहिजे. सहानुभूती दिली हे मला मान्य करायला पाहिजे. कारण नंतरच्या मालेगावच्या एका जाहीर सभेमध्ये स्टेजवर माझं नाव नसताना आम्ही तिथे बाजूला असताना अमित शाह साहेब मला वरती घेऊन गेले आणि मंत्र्यांची नाव होती. त्यांना म्हटलं तुम्ही बाजूला व्हा. आणि त्यांना मला शेजारी बसून काय त्यांची चर्चा करत होते. मोदी साहेबांनी पण तसंच नाशिकच्या सभेमध्ये केलं होतं. म्हणजे तो एक इंडिकेशन असतं, ते एक मेसेज असतो तो. पण मग आता जी तुमची ही कॅबिनेटमध्ये वापसी झाली आहे महाराष्ट्राच्या, वापसी यासाठी म्हणते कारण आधी इतकेदा तुम्ही होतात कॅबिनेटला, त्याला कारणीभूत खरंच कोण आहे? म्हणजे देवेंद्र फडणवीस की अजित पवार? नाही असं आहे, देवेंद्र फडणवीस आणि बीजेपी ह्या सगळ्यांची मला सहानुभूती आणि आग्रह सुद्धा की नाही हे आपल्याला पाहिजे. ओबीसीचा असेल किंवा काय असेल काही असेल त्यांनी काय विचार केला असेल पाहिजेत भुजबळ. पण एक लक्षात घ्या, देवेंद्रजींना जरी वाटलं तरी त्यांच्याकडे ज्या खाली जागा होती त्या जागावर मला त्यांनी घेतलं नाही मंत्री म्हणून. कारण तसं होत नाही. कारण हे 3 पक्षाचं जे मंत्रिमंडळ आहेत, शिंदेंनी ठरवायचं त्यांचे मंत्री कोण, दादाने ठरवायचे अजितदादाने की त्यांचे मंत्री कोण. शेवटी अजितदादा, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनीच निर्णय घ्यावा लागला. आणि त्यांनी निर्णय घेतला की भुजबळांना घ्यायचं काय. आणि ते मागच्या मंगळवार म्हणजे ज्या आता जी शपथ घेतली त्याच्या अगोदरचा मंगळवार त्याच वेळा ठरलं. ते 8 दिवसापूर्वीच ठरलं होतं पण त्याची वाच्यता केली नव्हती आम्ही. आणि मग चला ठीक आहे
म्हणून म्हटलं चलो हम देर से आए दोस्त भी आए चलिए. पण खरं आता एक गोष्ट त्यात नक्की आहे की धनंजय मुंडे यांना जो काही राजीनामा द्यावा लागला त्यानंतर ही जी काही जागा किंवा कोटा म्हणा असे 3 पक्ष असताना एक कोटा नॅचरली असणं सुद्धा स्वाभाविक आहे. त्यातून आता आपल्याला अजितदादांनी घेतला. पण जर धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाली तर परत धनंजय मुंडेंना क्लीन चिट मिळाले काही हरकत नाही. काय माझी पुनर्स्थापना झालेली आहे. मी पुन्हा आलो आहे, इज्जतीने आलेलो आहे. काय धनंजय मुंडे सगळ्या ह्याच्यातून मुक्त झाले, सगळी लाईन क्लिअर असेल, छगन भुजबळ राजीनामा देईल, संपला विषय. पुढे पण अशा पद्धतीची काही चर्चा झाली आहे तुमची दादांबरोबर? चर्चा हो अगर न हो ठरवणार तर मी ना, मी निर्णय तर मी घेणार ना. एकंदरीत तिन्ही पक्षांना हे पण लक्षात आलं का की येणाऱ्या काळात निवडणुका आहेत आणि निवडणुकीला सामोरं जाताना तुमच्यासारखा ओबीसी नेता किंवा चेहरा किंवा ओबीसींच्या बाजूनं उभा राहणारी व्यक्ती ही कॅबिनेटमध्ये नाही, यांनी नुकसान होऊ शकतं, हे कारण आहे का? शक्यता आहे. ओबीसीच्या विरुद्ध मी आत्ताच एवढी मोठी लढाई लढलो. काय 35 वर्ष मी जात गणना झाली पाहिजे म्हणून रामलीला मैदानापासून लाखोंच्या सभा घेतल्या. मोदी साहेबांनी ते मान्य केलं. काय मी आनंदित आहे. बाठिया कमिशनचं आमचं आरक्षण कमी झालं होतं, फडणवीसांनी मदत केली. काय समीर भाऊ महेश झगडे वगैरे तिकडे सुप्रीम कोर्टात गेले, आमचं आरक्षण आम्हाला परत मिळालं. मला प्रेम आहे यांच्याबद्दल, पवार साहेबांबद्दल पण प्रेम आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू केला, त्याबद्दल त्यांचं ऋण आमच्यावर आहे, प्रेम आहे आमच्यावर. पण तुमचं जे म्हणणं असं हे खरं आहे ना. त्याचं पाहायला गेलं तर की ओबीसीच्या विरुद्ध लढल्यामुळेच आज ओबीसीची सगळी मतं या युतीकडे आली ना. लाडक्या बहिणीबरोबर ही मतं सुद्धा आहेत ना, अकाउंट झालेली आहेत. पण एक लक्षात घ्या, तो तसा भाग आहे. तसं याच्या पूर्वीची मी तुम्हाला उदाहरणं सांगितली, महापौरांपासून तर इथपर्यंत त्यावेळेला केवळ ओबीसी म्हणून नव्हतं ना, काहीतरी इतर काही गोष्टी असते. शिवसेनेत असताना कुठे काय ओबीसीचं त्यावेळेला मी काय बोलत होतो, काय काहीतरी असेल. काँग्रेसमध्ये आलो तो पण एक महाराष्ट्रातला एक लहान मोठा नेता म्हणून तर 10 दिवसात कॅबिनेट मंत्री करून टाकलो. त्याच्यानंतर सुद्धा पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री. त्यामुळे काहीतरी असेल. काय तसाच हा एक भाग असू शकेल ओबीसीचा. कुछ पन्ने क्या फटे जिंदगी के किताब में, कुछ पन्ने क्या फटे जिंदगी की किताब में. जमाने ने समझा हमारा दौर ही खत्म हो गया. जमाने ने समझा हमारा दौर ही खत्म हुआ, पर उन्हें क्या पता साल बदला है, अब खेल भी बदलेगा. आमच्या नाशिकचे जे आहेत, आमच्यावर अतिशय प्रेम असलेले कैलासवासी जे आहेत, जेव्हा पहिला बुद्धवासी वामनदादा कर्ड, त्यांनी खूप छान लिहिलेलं आहे. त्याने असं लिहिलंय, हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग मुचे बाले किल्ले, असाच ताठर माथा आमचा जराना खाली लवे, तुफान वारा पाऊस धारा मुळीना माशवे, तुफानातले दिवे रे आम्ही तुफानातले दिवे. किती तुफानं येतील जातील, आमची लढाई सुरू राहणार आहे. एक लढा तुम्हाला समोर दिसतोय. तुम्हाला ज्या दिवशी मंत्रीपद मिळालं त्याच दिवशी मनोज जरांगेंनी मुंबईतलं आंदोलन. अरे काय तुम्ही त्यांचं नाव काय करणार काय. अरे बघा तुम्हाला मी सांगतो परत ऐकायचं सांगतो, हमारी ताकत का अंदाज हमारे जोर से नहीं, हे हमारे दुश्मन के जो शोर से हमारी ताकत का अंदाज पता चलता है. हमारी जोर से नहीं, उनके शोर से हमारी ताकद का अंदाज चलता है. काय घेऊन बसलात तुम्ही. मराठा समाजाचं नुकसान या माणसाने केलं. आम्ही सगळे नेहमीच मराठा समाज आमचा मोठा भाऊ आहे. एकटा मराठा समाज 8.5% आहे, तरी सुद्धा नाही आम्हाला ओबीसी मध्ये बसायचं. काय कशासाठी. ओबीसीचं 54% आम्ही लोक आहोत. म्हणजे जवळजवळ 7 कोटी लोक आहोत आम्ही. त्याला 27% म्हणजे अर्धच आरक्षण मिळालेलं आहे. भटका विमुक्त अमुक तमुक 334 जाते आमच्या आहेत. हा ह्या गोरगरिबांचं आरक्षण तुम्ही घेऊन काय करणार. बरं हे आरक्षण तुमच्या जे डोक्यामध्ये आहे ना, फक्त निवडणूक हे फक्त निवडणुकीचा प्रश्न नाही आहे.
प्रश्न आणखी मोठा आहे. एक मी आपल्याला विचारते की आता खरं तर हे खातं आपल्याला नवीन नाही, अन्न व नागरी पुरवठा. 3 महत्वाचे बदल तुम्हाला पुढे येणाऱ्या काळात काय करावेसे वाटतात? खात्यामध्ये जे आहेत अनेक कामं आम्हाला करता येतील. पहिलं म्हणजे असं आहे की आम्हाला जे आहे म्हणजे 1 लाखपर्यंत जे आहेत कार्डांमध्ये जे गरीब लोक आपण म्हटलं जातं आणि त्यांना आपण पूर्वी जे देत होतो, परंतु आम्हाला जो कोटा धान्याचा मिळाला त्याचं जेव्हा आम्ही वाटप केलं त्यावेळेला शहरामध्ये आणि ग्रामीण भागात आम्हाला असं करावं लागलं की जे शहरामध्ये 59,000 रुपयेपर्यंत इन्कम आहे त्यांना आपण हे देऊ आणि गावामध्ये 45,000 रुपये वार्षिक इन्कम असेल त्यांना देऊ, पण पुढचं धान्य आमच्याकडे नाही. हा एक भाग. मग आम्ही आता जो आहे काय जो 7,16,000चा इष्टांक देण्यात आलेला आहे, आम्ही 8,20,00,000 लोकांसाठी सुधारित इष्टांक केंद्र सरकारकडे मागतो आहोत. त्याची आम्ही मागणी करतो. आणखीन काय करतो आम्ही तर हे प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत जे आहेत काही लाभार्थी आहेत काय ते आता धान्य घेत नाहीत किंवा त्यांची परिस्थिती सुधारलेली आहे किंवा ते पात्र नसताना सुद्धा काय धान्य उचलतायत गरिबांचं, त्यांची परिस्थिती चांगली आहे, तर अशांचा एक ड्राईव्ह घेऊन त्यांची कार्ड बाजूला काढून ती सगळी कार्ड जमा करून किती धान्य शिल्लक राहतं. मग यातून ज्यांच्याकडे पहिला मुद्दा काय की अनेक लोकांकडे अजूनही त्यांचा हक्क आहे पण कार्ड मिळाले नाही, म्हणजे अगदी गरीब आदिवासी लोक, अंत्योदय योजना वगैरे वगैरे. माझ्याच मतदारसंघामध्ये मी जेव्हा पाहिलं काही 4-5 महिन्यापूर्वी तर 500 लोकांना असेल आम्हाला माहिती आमच्याकडे कार्ड काय माहीतच नाही. असे अगोदर शोधा, त्यांना कार्ड द्या. दिव्यांग कोण आहे ते शोधा, त्यांना कार्ड द्या. आणि तरी सुद्धा धान्य आपल्याकडे शिल्लक राहत आहे तर 59,000चं जे आहे 65,000पर्यंत न्या, 45,000 तर 50,000पर्यंत न्या, म्हणजे अधिकाधिक लोकांची आपल्याला सेवा करता येईल. शिवभोजन केंद्र आहे काय त्याच्यावर आज 2 लाख लोक पोट भरतायत. 2 लाखांच्या घरात 5-5 माणसं बघितली तर 10 लाख लोक जे आहेत थोडी दुवा देत आहेत. 2,000 केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर केंद्र सुरू आहेत का आता? सुरू आहेत, 100% सुरू आहेत. काय 10-10 माणसं काम करतात, त्यांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये पुढे 5-5, 7-7 माणसं आहेत. मग ते पण पोट भरतायत, हे 2 लाख लोक पोट भरतायत आणि त्याच्यासाठी खर्च किती आहे 140 कोटी रुपये. तर ती मी मागे पण मुख्यमंत्र्यांना अजितदादांना सांगितलं ती योजना चालू राहिलेली आहे, त्याची मला वाटत काही काळजी वाटत नाही. आता दुसरं काय आहे की काही ठिकाणी जे आहेत आपल्याला शिधावाटप केंद्र जे आहेत वाढवावे लागतं, तर पुनर्रचना करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक तरी शिधावाटप केंद्र जे आहे ऑफिस आमचं उघडलं पाहिजे. 59 ठिकाणी आम्हाला उघडलं पाहिजे. म्हणजे काय होईल सहज ती कार्ड कधीपर्यंत हे उघडल्या जातील? काही टार्गेट ठेवलंय का आपण कधीपर्यंत? टार्गेट हा ठीक आहे, लवकरात लवकर ताबडतोब. आता 100 दिवसाचा आता 200 दिवस त्यांनी सांगितलं. आणखीन आता मी नवीन चालू. खरं तर आपल्या खात्यासाठी आपल्या कामासाठी आपल्याला शुभेच्छा देते. थोडंसं राजकारणावर परत येते आणि आपल्याला एक रॅपिड फायर ज्याला आपण म्हणतो राऊंड आजकाल तशा पद्धतीचे काही प्रश्न विचारते. एका शब्दात आपण उत्तर देऊ शकलात तर चांगलं होईल. आपण शिवसेनेत राहिलेला आहात. खरी शिवसेना कोणाची असं आपल्याला वाटतं? उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची? असं आहे ना, मी याच्यात काही जरी सांगितलं तर तुम्हाला माहिती आहे काय मी सरकारमध्ये एका शिवसेनेवर बसलेलो आहे, परंतु तेवढंच प्रेम माझं जे आहे ह्या शिवसेनेमध्ये पूर्वीचे काम करणारे जेवढे लोक आहेत नेते सगळ्यांवर आहे. का तर मी उत्तर माझं असंच असेल का माझं हे जे आहे प्रेम जे आहे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर आहे. कारण शिंदे सुद्धा म्हणतात बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर माझं प्रेम आहे. तसाच खरं तर तोच प्रश्न तुमच्या पक्षाला घेऊन पण आहे. तुम्ही शरद पवारांबरोबर बसून त्याचं कॉन्स्टिट्यूशन लिहिलं, इतक्या गोष्टी त्या पक्षाच्या सुरुवातीला आपण केलात. खरंच तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सोडून आलात पण पक्ष खरा कोणाचा, अजितदादांचा की शरद पवारांचा? असं काम तर सगळ्यांनीच केलेलं आहे. हे मान्य करायला पाहिजे की
पवार साहेब या वयामध्ये शारीरिक व्याधी असताना सुद्धा माझ्यापेक्षा ते जास्त काम करतात. मी अजितदादा सांगणार का, अजितदादा 6 वाजता जातात, एवढं मला शक्य नाही, पण पवारसाहेब जातात ना. आणि हा जो पक्ष ते आहे काय पवारसाहेब, छगन भुजबळ मगाशीच सांगितलं, 2च हेलिकॉप्टर फिरत होते आणि पक्ष बांधणी केली काय. पण पुढे वारंवार जे आहे म्हणजे 2014 आठवा तुमचा रॅपिड फायर असेल तुमचं, पण मला ते सांगायला पाहिजे 2014 मध्ये काय झालं. तिथून सांगावं आला दिल्लीतून की तुम्ही काँग्रेस सोडा, आम्ही शिवसेना सोडतो, वेगवेगळं लढूया आणि नंतर तुम्ही मंत्री व्हा, तुम्हाला मंत्री म्हणून घेतो. काय झालं, त्यांनी उद्धव ठाकरे सोडला 14ला, आम्ही काँग्रेस ताबडतोब सोडली, वेगवेगळे लढलो आणि 2 महिन्यामध्ये आम्ही जाणार होतो. पण पवार साहेब काहीतरी अलिबागला म्हणाले आमच्या समोर की मी कामचा सपोर्ट करणार ना बीजेपीला. झालं ते घाबरले आमचे काय नाव पॅनिक झाले. फडणवीस त्यांनी विरोधी पक्ष नेता असलेला शिंदे सगळे त्यांना बरोबर घेऊन परत त्याने ते ऑब्वियस साहजिक आहे ना काय ते झालं. बरं, पण तुम्ही चर्चा केली, तुम्ही ते म्हणतात तसं ऐकलं, ठीक आहे. मला जेल झाली. 2017 मध्ये अजितदादांनीच सांगितलं पुन्हा उद्योगपतीच्या घरी चर्चा झाली काय. त्यावेळेला शिवसेना बीजेपीचं सरकार होतं. एवढी खाती, ही खाती, हे आमकं तमकं सगळं झालं. आणि मग परत लास्टला साहेब म्हणतात की ते बरोबर आहे, पण तुम्ही शिवसेनेला सोडा आणि आमच्या बरोबर फक्त ठेवा. मग त्यांनी सांगितलं की नाही, शिवसेना आमचा जुना पार्टनर, आम्ही नाही सोडणार. म्हणजे तुम्ही चर्चा करत होता, मला तर माहित नाही, मी त्या चर्चेत नाही. 19ला अगोदर पण चर्चा झाली काय, निवडणूक झाल्यानंतर परत चर्चा झाली. मी त्या चर्चेत नव्हते, पण नंतर आता दादा आणि सगळे सांगतात की तुम्ही शिवसेना सोडा, आम्ही सरकार बनवू. ते परत आम्ही नक्की ना. पवार साहेब तिकडे गेले, अजितदादा तिकडे गेले. पवार साहेबांनी सांगितलं की आम्ही सरकार, मला माहित नाही हे माझ्या अप्रोक्ष घडलं सगळं, बनवू. ठीक आहे म्हणाले. अजितदादाला विचारलं त्यांनी बाजूला घेऊन, अरे बाबा पवार साहब बोल रहा है, मैं अजित पवार हूँ, आपको जवान देता हूँ, हम पूरा करेंगे. अरे हाँ ठीक आहे. म्हणून ते 8 वाजता गेले पण शपथविधी घेतली. तो त्याच पोटी झालेला प्रकार आहे खरं म्हणजे माझ्या. पण आम्हाला काय माहीतच नाही काय झालं ते. आणि त्यांनी शिवसेना सोडली, सरकारमधून बाहेर पडले. सरकारमध्ये घ्यायचं नाही त्यांना, आम्हाला घ्यायचं. आणि ऐन वेळा सगळं झाल्यानंतर पवार साहेब परत काँग्रेसकडे आणि यांच्याकडे उद्धव ठाकरेकडे वळले. हे पाहिजे तुम्हाला पाहिलं. म्हणजे आता माझं म्हणणं असं की तुम्ही परत चर्चा कशी काय करता त्यांच्याबरोबर. त्याच्यानंतर आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे, मी मोदींच्या विरुद्ध भरमसाठ त्यांच्या विरुद्ध काय म्हणायचो, मी भाषणं करत होतो सगळ्यात जास्त कडक भाषण मीच करत होतो. पण हे परत चर्चा आतमध्ये यांची अशी चालू. म्हणजे शिंदे तिकडे जायच्या अगोदर यांची चर्चा होती जायची, मला माहित. यांनी उशीर केला असंच कर. 2 वेळा हे पहा, तुम्हाला मध्यंतरी माहिती आहे पवार साहेबांनी राजीनामा दिला अध्यक्षपदाचा. हो. त्यावेळेला असंच ठरलं की मी काय येणार नाही, मी राजीनामा देईन, सुप्रियाला अध्यक्ष करू आणि तुम्ही सरकारमध्ये जा. अच्छा. 3 दिवसांनी पवार साहेबांनी मागे घेतली. म्हणजे तो राजीनामा सरकारबरोबर जाण्यासाठी होता. मग विचारा अजितदादांना, त्यांच्या घरात सगळं होतं सगळं. आपल्या बाबतीतही झालं, तेलगीची चौकशी झाली, त्यानंतर शरद पवारांनी वापस तुम्हाला क्लीन चिट मिळाल्यावर कॅबिनेटमध्ये घेतलं. आत्ताची ही जी काही जागा आहे ती कुठेतरी धनंजय मुंडे यांच्या जाण्याने. बरं झालं तुम्ही मला आठवण केली. आता सुद्धा अनेक लोक बघा भ्रष्टाचाराला घेतलं बरोबर. काही लोकांनी काय हे लिहिले, अग्रलेख लिहिले याच्यावर, छगन भुजबळ भ्रष्टाचारी, अमुक ह्याच्या मांडीला मांडी कसं होतं आणि त्याच्या मांडीला मांडी कसं. मला सांगा
2019ला मी उद्धव ठाकरेच्या मांडीला मांडी लावून बसलो होतो. त्याच्या शेजारी शिंदेच होते, त्यांच्याही मांडीला मांडी लावून 2 वर्ष बसलो होतो. त्यावेळेला कोणाला आठवलं नाही, त्यावेळेला सगळं गप्प होतं, त्यावेळेला कोण बोललं नाही. आणि परत भ्रष्टाचारी म्हणतात. मी किती वेळ, अहो माझा निकाल जो माझ्या महाराष्ट्र सदनवर आणि त्यामुळे ईडीची माझ्यावर केस झाली 9 सप्टेंबर 2021ला निकाल लागला. 9 सप्टेंबर 2021ला. आणि महाराष्ट्र सदन केस माझी सुरू झाली. याच्यामध्ये 5 स्टार हॉटेल असेल महाराष्ट्र सदन, राष्ट्रपती भवनानंतरची 2 नंबरची वास्तू, अंधेरीला RTO ते जे आहे RTOचं ऑफिस आणि हायमाउंट गेस्ट हाऊस, हे सगळं बांधून सुद्धा तो चमनकर नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला 1 नया पैसा अजूनपर्यंत दिला गेला नाही. 1 नवा पैसा. तर आम्ही विचारले ना, विचारा सरकारनं किती पैसे दिले. मी 25,000 कोटी खाल्ले, 10,000 कोटी खाल्ले, 800 कोटी खाल्ले. म्हटलं साहेब कॉन्ट्रॅक्टचं 100 कोटीचं ठरलं होतं, ते पण विलासरावांच्या बैठकीत ठरलं होतं. मुख्यमंत्र्यांनी 2 वेळा मिटिंग घेतली. ठीक आहे, पण ठीक आहे 100 कोटी दिले किती ते विचारा. सरकारने सांगितलं आम्ही 1 नया पैसा अजून यांना दिला नाही दिला. भ्रष्टाचार झाला कुठे ते सांगा. तुम्ही जर यांना पैसेच दिले नाही एवढं सगळं बांधकाम करून अजूनही आणि आजही नाही दिलेत, आजही दिले नाहीत, फुकट वापरतोय आम्ही. आम्ही महाराष्ट्र सदन फुकट वापरतोय, अजूनही त्याला 1 पैसा दिला नाही. मग त्यांनी सांगितलं भ्रष्टाचार कुठे आहे, आणि आम्हा सगळ्यांना डिस्चार्ज केलं. पुढे केस वीस राहिली बाजू, डिस्चार्ज काय. मग ठरलं काय की 3 लोकांनी जायचे आणि त्यांच्यावर चर्चा करायची. अमित शाह साहेब कोण असायचे, जयंत पाटील, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल. किती खाते, किती मंत्री, काय अमुक तमुक चिठ्ठा दिला सगळा त्यांच्या हातामध्ये साहेबांनी. ते ठरलं हे लोक इंदोरला जाणार आणि इंदोरवरून मग बडोद्याला जाणार. अच्छा, सगळं प्लॅन ठरलं. जयंत पाटील विचारायला गेला, साहेब आम्ही निघालो. कुठे निघालात तुम्ही, कशाला जातात तुम्ही, त्यांना गरज असेल ते इथे येतील आणि तुमच्याशी चर्चा. अरे बापरे, आता काय करणार. आता त्यांना परत डिच केल्यासारखं होत झालं. 19ला पण आता पण सारखं काय. मग परत सगळे जमलं ते काय करायचं काय. सगळ्यांचा तगादा काय. आमचं तर भोगून झालं होतं आर्थर रोड, बाकीच्यांच्या नशीब होता तर काय ते जायचं बरत नाही. आणि मग 7-8 लोक नेहमी बसायचे, अनेक मिटिंगच्या काय करावं काय. त्यावेळेला अनिल देशमुख पण त्या मिटिंगमध्ये असायचे. अच्छा, अनेक लोक असायचे. एकदा सुप्रियाताईंचे पण कानावर तसं गेलेलं होतं. जाऊ द्या, पण ते सगळं झालं. पण शेवटी असं ठरलं की काय जायचं म्हणून. पण अनिल देशमुख स्वतः असायचे त्या मीटिंगला. अगोदरच्या मीटिंगमध्ये काय आमच्या NCPचा वाढदिवस होता 10 जूनचा, तो थोडासा लेट झाला होता काही कारणामुळे, काय ते 20 जूनला होता. त्यावेळेला सुद्धा मी मोदी साहेबांना टीका केली. तर काय ना संगोळ का काय ते आणलं होतं, सेनगोळ ते म्हटलं हे काय कसं चाल. आणि अजितदादा म्हण मला अध्यक्ष करा प्रांताचा, मी बघतो काय करायचं ते कसं करायचं. इथपर्यंत सगळं झालं होतं. त्याच्यानंतरच्या 8-10 दिवसामध्ये मग मग काय करायचं. साहेब तळ्यात मळात करतात, तळ्यात मळात, आणि सगळे लोक जाणार ते छगन भुजबळ पण जाणार. म्हणून काय निर्णय करायचे अप्रिय असेल पवार साहेब सोडला, पण तो घेतला सगळ्यांनी आणि त्याप्रमाणे तो अंमलात पण आणला. तर हे का ते का ते हे बोलण्यात काय अर्थ नाही. वो भी सही ये भी सही.
बरं, एक शेवटचा अगदी प्रश्न आपल्याला विचारते राज ठाकरेंचा, कारण आपण सुद्धा राज ठाकरेंना इतक्या जवळून पाहिलंय. ते त्यांना म्हणजे ते जातील उद्धव ठाकरेंबरोबर असं आपल्याला वाटतं का? तुम्ही त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न करताय का, की ते स्वतंत्र राहतील आणि त्यांनी फायदा होईल का? तुम्ही आम्ही एक वेल विशर म्हणून आपण काय ठरवतो, काय वाटतं भाग, येस, काय आपली विशफुल थिंकिंग आहे की पवार गटाने एकत्र यावर, ठाकरे गटाने एकत्र. मला तर त्याचं काय वाईट म्हणजे चुकीचं काय वाटत नाही, कारण मी साहेबांबरोबर 25 वर्ष काम केलेलं आहे. काय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय मी पाहिले त्यांना लहानपणी, त्यांचं लहानपण पाहिलं. आणि मला माहिती साहेब जेव्हा ते कलानगरमध्ये गेलेला सुट्टी असेल, शनिवार वगैरे काहीतरी असेल, तेव्हा राज आला नाही का, राज आला नाही, जेवणासाठी बाळासाहेब आणि वहिनी साहेब दोघे वाट बघा येत आहे. इन शॉर्ट, राजवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. आणि म्हणून हे जेव्हा झालं तेव्हा म्हणजे आमची आमच्यासारख्याला वाईट तर वाटणारच आहे. काय त्यावेळेला मी खरं म्हणजे जे आहे मी दुसरीकडे होतो, म्हणजे राष्ट्रवादीत होतो आणि मंत्रिपदावर पण होतो. आणि मला जेव्हा कळलं की अशी रिफ्ट होते, मला आठवतं वसंतराव चव्हाण म्हणून आमचे खासदार होते पुण्याचे, वारले ते वसंतराव चव्हाण राज्यसभेचे. आणि ती बॉडी घेऊन मी आणि R.R. पाटील पुण्याला निघालो होतो. मध्येच त्या रेल्वेच्या डब्यांमध्ये जे बॉम्बस्फोट झाले. मग R.R. म्हणे मी परत जातो, आणि मग मी एकटाच पुढे गेलो. पण ते जात असताना मी दोघा भावांना पहिल्यांदा 12 वर्षामध्ये फोन केला, एक काम करा, 7-8 दिवस काय बोलायचं नाही. त्यांना पण बोललो, यांना पण बोललो. माझ्या पाठी साधा विचार होता की कधी कधी मनातला राग, अमुक तमुक, हा 5-6-7-8 दिवसांनी कमी होऊन जातो. रिथिंकिंग सुरू होतं मनाचं. शेवटी मन आहे ते. काय प्रयत्न केला मी, म्हटलं माझं, मी तुम्हाला 12 वर्षांनी फोन करतो, माझं एवढंच काम. थांबले ते, पण जे व्हायचं ते काही थांबलं नाही. तेव्हा असं वाटतं आपल्याला की ठीक आहे, विशफुल थिंकिंग, तुझं एकत्र आले कुटुंब तर बरं होईल, हे पण एकत्र आलं बरं होईल. पण हे आमचं विशफुल थिंकिंग आहे, पण ते होणार नाही हे सुद्धा मला माहिती आहे. काय करणार, राजकारणामध्ये काही गोष्टी नाही म्हणजे नाहीच होत आहे. म्हणजे उद्धव आणि राज एकत्र येणार नाही मला तरी वाटत नाही. पण तुमच्या बरोबर येतील येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीसोबत? आता पुढे काय होईल ते मला नाही माहिती. बरं, भुजबळ साहेब, आपला खूप वेळ घेतलाय, मला माहिती आहे. आपण वेळ काढलात आणि बऱ्याच गप्पा केल्या, त्यात बऱ्याच गोष्टी सांगितल्या, बऱ्याच गोष्टी मला वाटतं पहिल्यांदा सुद्धा महाराष्ट्रानं ऐकल्या आहेत. आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.